मित्रांनो, आज आपण पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील पुरवठ्याचा नियम या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत. आपण मागच्या प्रकरणामध्ये मागणीचा नियम बघितलोय, त्याविरोधात हा पुरवठ्याचा नियम आहे. बाजारात प्रामुख्याने ग्राहक आणि विक्रेते हे दोन घटक असतात. तर ग्राहक हा वस्तूची मागणी करतोय, तर ग्राहकाच्या ह्या वर्तणुकी संदर्भात आपण मागणीचा नियम बघितलाय. मग त्यानंतर दुसरा घटक विक्रेता असतोय. विक्रेता आपला माल बाजारात विकत असतोय, म्हणजेच वस्तूचा पुरवठा करून विकत असतोय. तर या पुरवठ्या संदर्भात एक नियम आहे, तो नियम या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. मागणीच्या सिद्धांताप्रमाणे पुरवठ्याचाही सिद्धांत आपल्या नित्य परिचयाचा आहे. बाजारात उत्पादक किंवा विक्रेता हा वस्तूची किंमत तिच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा तो वस्तूचा पुरवठा वाढवितो, कारण त्यास जास्त नफा मिळतो. नफ्याच्या हव्यासापोटी ते उत्पादन वाढवितात. एवढेच नव्हे तर नवीन उत्पादकही बाजारात येतात, त्यामुळे एकूण पुरवठ्यात वाढ होते. आणि म्हणजेच या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता पुरवठाही कमी होतो, कारण तेव्हा उत्पादकाचे नुकसान होते. आपले हे नुकसान टाळण्यासाठी विक्रेते आपला माल कमी करतात, म्हणजे आपला पुरवठा कमी करतात. म्हणजे बाजारातील ह्या विक्रेत्या संदर्भात विक्रेत्या संदर्भात विक्रेत्यांचं जे काही वर्तन आहे, ही जी विक्रेत्यांची जी काही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, वाढत्या किमतीला जास्त पुरवठा आणि कमी किमतीला कमी पुरवठा, ही विक्रेत्यांची जी काही सहजात नैसर्गिक प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीलाच अर्थतज्ज्ञांनी नियमबद्ध केले आहे. तर आपण हा पुरवठ्याचा नियम पाहू. पुरवठ्याचा नियम 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला आहे. तर पुरवठ्याचा नियम काय म्हणतो? इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो व किंमत कमी झाली असता पुरवठाही कमी होतो. इतर परिस्थिती म्हणजे आता पुरवठा हा बऱ्याच घटकावर अवलंबून असतो, म्हणजेच पुरवठ्याची बरीच काही निर्धारके आहेत. वस्तूची किंमत, नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञान, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारी धोरण, अशा कितीतरी घटकावर आपला हा पुरवठा अवलंबून असतोय. तर या सिद्धांतामध्ये ही सर्व परिस्थिती स्थिर असताना केवळ किमतीचा विचार केला, म्हणजे सर्व परिस्थिती स्थिर असताना केवळ किमतीतील बदलामुळे पुरवठ्यात बदल होतो. म्हणजेच इतर परिस्थिती म्हणजे नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञान, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारी धोरण, हे सर्व घटक स्थिर असताना, हे सर्व घटक कायम असतात, स्थिर असतात, कॉन्स्टंट असतात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूची किंमत वाढली असता पुरवठा वाढतो व किंमत कमी झाली असता पुरवठाही कमी होतो. म्हणजेच पुरवठा हा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. त्यासाठी सूत्र दिलेले आहे, एस बरोबर आहे फंक्शन ऑफ पी. एस म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा, वस्तूचा पुरवठा, बरोबर आहे फंक्शन फलित आहे. कशाचं फलित आहे? पी म्हणजे प्राइस म्हणजे किमतीचं फलित आहे. म्हणजेच वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. म्हणजेच किंमत वाढली की पुरवठाही वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठाही कमी होतो, आणि किंमत वाढली की पुरवठाही वाढतो. म्हणजेच किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होतो. म्हणजेच किंमत आणि पुरवठा या दोहोंमध्ये समसंबंध असतोय. तर हा दोहोतला संबंध आपण कोष्टकाद्वारे किंवा एखादं उदाहरण घेऊन पाहता येईल आपल्याला. ह्या कोष्टकामध्ये ह्या कोष्टकामध्ये पहिल्या रकान्यामध्ये वस्तूची किंमत रुपयात दर्शविली असून या संबंधित किमतीस असलेला पुरवठा हा दुसऱ्या रकान्यामध्ये आपण वस्तूचा पुरवठा किलोमध्ये दर्शविलेला आहे. आता या कोष्टकाचा आपण अभ्यास करू. या कोष्टकामध्ये वस्तूची किंमत ही सर्वात कमी म्हणजे 10 रुपये असताना वस्तूचा पुरवठा हा 100 किलोचा असतो. किंमत त्यानंतर 10 रुपयावरून 20 रुपयापर्यंत वाढली असता वस्तूंचा पुरवठा हा 100 किलोवरून 200 किलोपर्यंत वाढतो. याही नंतर वस्तूची किंमत 30 रुपयापर्यंत वाढली असता वस्तूचा पुरवठा 200 किलोवरून 300 किलोपर्यंत वाढतो. पुन्हा किंमत 40 पर्यंत वाढली असता पुरवठा 40 रुपयापर्यंत वाढली असता पुरवठा 400 किलोपर्यंत वाढतो. पुन्हा किंमत 50 पर्यंत झाली असता पुरवठा हा 500 किलोपर्यंत वाढतो. याचाच अर्थ किमतीत किंमत जसजशी वाढत आहे तसतसा त्या संबंधित वस्तूचा पुरवठाही वाढत असल्याचं दिसून येते. या उलट खालून वर जाताना वस्तूची किंमत कमी होत असल्याची दिसते. वस्तूची किंमत जसजशी कमी होत आहे तसतसा वस्तूचा पुरवठाही कमी होत असल्याचं आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे या संपूर्ण कोष्टकाचं अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की
किमतीच्या समदिशेने म्हणजे किमतीच्या समदिशेने पुरवठ्यात बदल होत असल्याचं स्पष्ट होते. हेच उदाहरण किंवा हेच कोष्टक आपण आकृतीद्वारे अधिक स्पष्ट करून पाहू. ही पहा आकृती. या आकृतीमध्ये ओवाय अक्षावर वस्तूच्या किमती दर्शविल्या असून या संबंधित किमतीस असलेला पुरवठा हा आपण OX अक्षावर दर्शविला आहे. तर ही किंमत आणि पुरवठा या दोहोंच्या समन्वयातून यस हा पुरवठा वक्र तयार झाला. हा वक्र कसा तयार झाला हे सविस्तर आपण पाहू. तर ओवाय अक्षावर हे वस्तूची किंमत आपण घेतलेली आहे. म्हणजे कोष्टकाप्रमाणे वस्तूची किंमत ही सर्वात कमी असताना वस्तूचा पुरवठा 100 किलोचा म्हणजेच 10 रुपये किमतीला 100 किलोचा पुरवठा म्हणजेच या दोहोंच्या समन्वयातून ए हा बिंदू मिळाला. मग नंतर कोष्टकाप्रमाणेच वस्तूची किंमत 20 रुपयापर्यंत वाढली असता वस्तूचा पुरवठा 200 किलोपर्यंत वाढतो. म्हणजे 20 रुपये किमतीला 200 किलोपर्यंत वस्तूचा पुरवठा म्हणजेच 20 रुपये किमतीला 200 किलोचा पुरवठा म्हणजे या दोहोंच्या समन्वयातून बी हा बिंदू मिळतोय. किंमत पुन्हा 30 पर्यंत वाढली असता पुरवठा 300 किलोपर्यंत वाढतो. तेव्हा दोहोंच्या संतुलनातून सी हा बिंदू मिळतोय. त्यानंतर किंमत 40 पर्यंत वाढली असता पुरवठा सुद्धा 400 किलोपर्यंत वाढतो. या दोहोंच्या संबंधातून डी हा बिंदू मिळतोय. यानंतर 40 वस्तूची किंमत 40 वरून 50 रुपयापर्यंत वाढली असता वस्तूचा पुरवठा हा 400 किलोवरून 500 किलोपर्यंत वाढतो. म्हणजेच 50 रुपये किमतीला 500 किलोचा पुरवठा. म्हणजेच या दोहोंच्या संतुलनातून या दोहोंच्या समन्वयातून ई हा बिंदू मिळतोय. म्हणजे या दोहोंचा संतुलन बिंदू हा ई आहे. मग अशा पद्धतीनं वस्तूची किंमत वाढत असताना पुरवठाही वाढत आहे किंवा वस्तूची किंमत कमी होताना पुरवठाही कमी होत असल्याचं दिसून येते. मग अशा पद्धतीनं वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोहोंच्या संबंधातून ABCDE हे सर्व बिंदू मिळतात. या सर्व बिंदूंना जोडल्यानंतर एक रेषा तयार झाली. या रेषेला नाव दिलं आपण यस म्हणजे सप्लाय म्हणजेच सप्लाय कर्व आहे हा किंवा यालाच आपण पुरवठ्याचा वक्र असे म्हणतोय. हा पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर चढत जाणारा आहे. म्हणजेच किंमत हा असं हे डावीकडून उजवीकडे खालून वर का जातो कारण की वस्तूची किंमत वस्तूची किंमत जसजशी वाढत आहे तसतसा त्या संबंधित वस्तूचा पुरवठाही वाढत असल्यामुळे म्हणजेच किंमत आणि मागणी या दोहोंमध्ये समसंबंध असल्यामुळे किंमत आणि पुरवठा या दोहोंमध्ये समसंबंध असल्याने पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर सरकत जाणारा किंवा चढत जाणारा असतो किंवा पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट होते. यानंतर आपण हा प्रश्न पुरवठ्याच्या विश्लेषणातील पुरवठ्याचा नियम इथं संपलेला आहे. पुन्हा एकदा ओव्हरलुकिंग सांगतोय तुम्हाला. मग डॉक्टर मार्शल यांच्या शब्दामध्ये पुरवठ्याचा नियम काय सांगतो. इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे किमतीत बदल झाल्यामुळे पुरवठ्यात बदल होतो. म्हणजेच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो व किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. हेच आपण कोष्टकात बघितलं. जे कोष्टकात बघितलं तेच आपण आकृतीत व्यक्त केलंय. या कोष्टकाद्वारेच आपण आकृती काढली. म्हणजेच हा पुरवठ्याचा वक्र तयार झाला. पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असतो. अशा पद्धतीनं पुरवठ्याचा नियम आपण कोष्टक आणि आकृतीच्या द्वारे तुम्हाला स्पष्ट करून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. थोडं कुठं कन्फ्यूज होत असेल तर हे व्हिडिओ पुन्हा ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं पुरवठ्याचा नियम इथं संपलेला आहे. त्यानंतर पाहू आपण प्रश्न 7वा पुरवठा नियमाची ग्रहिते. तर पुरवठ्याचा नियम हा काय म्हणतोय. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो. किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. म्हणजेच नियमाच्या सुरुवातीलाच इतर परिस्थिती स्थिर असं गृहीत धरलेलं आहे. इतर परिस्थिती म्हणजेच पुरवठा नियमाची ही ग्रहिते आहेत. ती ग्रहित परिस्थिती स्थिर असेल, कॉन्स्टंट असेल म्हणजे कायम असेल तरच आपला हा सिद्धांत अनुभवास येतो, प्रत्ययास येतो, अंमलात येतो, लागू होतो. अन्यथा लागू होत नाही किंवा आपला पुरवठ्याचा नियम प्रत्ययास येत नाही. म्हणून आपल्याला पुरवठा नियमाच्या ग्रहिताचा अभ्यास इथं करावा लागेल. पुरवठा नियमाची ग्रहिते. ग्रहितक नंबर 1 स्थिर उत्पादन तंत्र.
स्थिर उत्पादन तंत्र म्हणजे पुरवठ्याचा नियम प्रत्ययास येण्यासाठी सिद्धांत काळामध्ये स्थिर उत्पादन खर्च म्हणजेच उत्पादनाचा सिद्धांत काळामध्ये उत्पादन खर्च हे स्थिर असावं. म्हणजे कोणत्याही वस्तूचे उत्पादन व पुरवठा त्या वस्तूच्या निर्मितीसाठी म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी किंवा त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या खर्चावर अवलंबून असते. म्हणजेच वस्तूची निर्मिती करत असताना आपल्याला काय लागते? कच्चा माल लागतोय, वीज लागते, पाणी लागते, मजूर वर्ग लागतोय. मग अशा पद्धतीने या सर्व वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च वाढतो. मग समजा बाजारामध्ये वस्तूच्या किमती वाढत असतील, किमतीतील वाढीबरोबर वस्तूच्या उत्पादन खर्चातही वाढ होत असेल तर उत्पादकाच्या नफ्याचं प्रमाण कमी होते. तेव्हा उत्पादक पुरवठा वाढवण्याऐवजी कमीच करतो. म्हणून हेच वर्तन पुरवठा नियमाविरुद्ध होतंय. पुरवठ्याचा नियम म्हणतो किंमत वाढली की पुरवठा वाढायला पाहिजे. पण इथं समजा सिद्धांत काळामध्ये किमतीतील वाढीबरोबर उत्पादन खर्चातही वाढ होत असेल तर पुरवठा वाढण्याऐवजी कमीच होतो. म्हणून सिद्धांत काळात उत्पादन खर्च हे स्थिर असावं असं एक गृहीतक आहे. म्हणजे स्थिर असेल तरच आपला सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा नाही. त्यानंतर दुसरं गृहीतक आहे स्थिर उत्पादन तंत्र. आता स्थिर उत्पादन तंत्र म्हणजे वस्तूचं उत्पादन करत असताना आपण यंत्र व तंत्राचा वापर करतोय. तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. तर ही टेक्नॉलॉजी काय पाहू आपण? वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या किमतीबरोबरच उत्पादन तंत्रावरही म्हणजे टेक्नॉलॉजीवर सुद्धा अवलंबून असतो. उदाहरणार्थ उत्पादनाचे नवीन यंत्र व तंत्राचा शोध लागल्यास सिद्धांत काळामध्ये उत्पादनाचे नवीन यंत्र व तंत्राचा नव्याने शोध लागल्यास कमी खर्चात जास्तीचं उत्पादन शक्य होते. तर उत्पादक कमी किमतीलाही वस्तूची किंमत कमी असतानाही वस्तूचा पुरवठा वाढवू शकतोय. सिद्धांत म्हणतो आपला पुरवठ्याचा नियम काय म्हणतो? किंमत कमी झाली की पुरवठा कमी व्हायला पाहिजे. पण सिद्धांत काळामध्ये नवीन यंत्र व तंत्राचा शोध लागल्यास आपल्याला जास्तीचं उत्पादन घेणं शक्य होते. तेव्हा उत्पादक कमी किमतीलाही पुरवठा वाढवू शकतील. म्हणून अशा परिस्थितीमध्ये पुरवठ्याचा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. म्हणून सिद्धांत काळात सिद्धांताच्या प्रत्ययासाठी किंवा सिद्धांताच्या अनुभवासाठी उत्पादनाचे यंत्र व तंत्र हे स्थिर असावं अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर तिसरं गृहीतक आहे नैसर्गिक परिस्थिती. तर वस्तूचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो. म्हणून सिद्धांत काळामध्ये नैसर्गिक परिस्थितीत कोणताही बदल होऊ नये, बदल होत नाही किंवा नैसर्गिक परिस्थिती कायम असते अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. सिद्धांत काळामध्ये हवामान व पावसाचे प्रमाण स्थिर असून पूर, भूकंप व दुष्काळ अशी आपत्ती येत नाही असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. समजा या परिस्थितीत बदल झाला म्हणजेच नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर समजा किंमत वाढत असताना पुरवठा वाढायला पाहिजे नियमाप्रमाणे. समजा अचानक काय झालं, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे काय झालं, पूर आलं आणि बरीच पिके वाहून गेली. तर इकडं बाजारामध्ये संबंधित वस्तूची किंमत वाढत आहे म्हणजे कापसाचा भाव वाढत आहे. पण अतिवृष्टीमुळं कापसाची पिकं वाहून गेले किंवा कापसाचं उत्पादन कमी झालं तर वाढत्या किमतीला आपल्याला कापसाचा पुरवठा वाढवता येणार नाही. कारण की शेतमालाचं उत्पादन हे मानवापेक्षा नैसर्गिक परिस्थितीवरच म्हणजेच निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. मग अशा परिस्थितीत आपला पुरवठ्याचा नियम प्रत्ययास येत नाही. पुरवठ्याचा नियम म्हणतो किंमत वाढली की पुरवठा वाढायला पाहिजे. पण कापसाचा भाव वाढत असतानाही बऱ्याच वेळेस कापसाचा पुरवठा न वाढता उलट कमीच होतो. कारण की एखाद्या वेळेस नैसर्गिक परिस्थिती साथ देत नाही किंवा नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर वाढत्या किमतीला पुरवठा आपण वाढवू शकत नाही. म्हणून सिद्धांत काळामध्ये सिद्धांताच्या प्रत्ययासाठी नैसर्गिक परिस्थिती ही स्थिर असावी अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. नैसर्गिक परिस्थिती स्थिर असेल तरच आपला हा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा अनुभवास येत नाही किंवा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. त्यानंतर पहा चौथा पॉइंट आहे सरकारी धोरण. सरकारी धोरणावर सुद्धा पुरवठा अवलंबून असतोय. म्हणजे सिद्धांत काळामध्ये सरकारच्या धोरणात बदल झाला की वस्तूच्या पुरवठ्यात सुद्धा बदल होतो. म्हणजे कोणत्याही वस्तूचा पुरवठा हा त्या देशातील औद्योगिक व कर विषयक धोरणावर अवलंबून असतोय. सरकारचं एखाद्या वस्तूच्या उत्पादनासंदर्भात धोरण बदललं की त्या संबंधित वस्तूचा पुरवठा बदलतोय किंवा सरकारनं त्या संबंधित वस्तू कराच्या प्रमाणात बदल केला असता त्या वस्तूच्या पुरवठ्यात सुद्धा वस्तूच्या उत्पादनात आणि म्हणजे साहजिकच आहे वस्तूच्या पुरवठ्यात सुद्धा बदल होतो.
म्हणजे सरकारच्या या धोरणात बदल झाला असता पुरवठाही बदलतो. एखाद्या वेळेस संबंधित वस्तूची किंमत वाढत आहे, पण त्या वस्तूची किंमत वाढत असताना किंवा आपण असं गृहीत धरू की एखाद्या वस्तूची किंमत वाढल्याबरोबर आपण उत्पादक त्या वस्तूचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासोबतच सरकारनं त्या संबंधित वस्तूवरील आपल्या कराचं प्रमाण वाढवलं की उत्पादकाचा उत्पादन खर्च वाढवून तो काय करतोय, आपलं उत्पादन कमी करतो, म्हणजेच साहजिकच पुरवठा कमी होतोय. म्हणून वाढत्या किमतीला उत्पादक पुरवठा वाढवू शकत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये सरकारी धोरणात बदल होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपला हा पुरवठ्याचा नियम प्रत्ययास येत नाही. म्हणूनच पुरवठा नियम प्रत्ययास येण्यासाठी सिद्धांत काळामध्ये सरकारचं धोरण हे स्थिर असावं, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर पाहू आपण 5वा पॉईंट आहे वाहतुकीच्या सुविधा किंवा वाहतूक खर्च. आता पहा, कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा म्हणजे ट्रक, टेम्पो अशी साधने उपलब्ध पाहिजेत. त्यासोबत आणि रस्ते सुद्धा चांगले पाहिजेत. म्हणजेच वस्तूची निर्मिती म्हणजे कापड कारखाना आहे, त्यामध्ये आपण कापड तयार करतोय, तर कापड तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणणे आणि कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याला योग्य वाहतुकीच्या योग्य सोयी व सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. म्हणजे अशा वाहतुकीच्या त्या संबंधित भागामध्ये वाहतुकीच्या योग्य सोयी व सुविधा उपलब्ध असाव्यात, अन्यथा वस्तूची किंमत वाढवूनही उत्पादक आपल्या वस्तूचे उत्पादन वाढवू शकत नाही. म्हणून सिद्धांत काळामध्ये वाहतुकीच्या योग्य सोयी व सुविधा उपलब्ध असतील तर वाढत्या किमतीला पुरवठा उत्पादक वाढवू शकतोय आणि आपला सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा प्रत्ययास येणार नाही. तसेच वाहतुकीच्या खर्चावर सुद्धा आपला पुरवठा अवलंबून असतोय. अचानक वाहतूक खर्च वाढला तर वाढत्या किमतीला पुरवठा वाढत नाही. म्हणून सिद्धांत काळामध्ये वाहतुकीच्या योग्य सोयी व सुविधा उपलब्ध असाव्यात संबंधित भागामध्ये, आणि त्यासोबत वाहतूक खर्च सुद्धा स्थिर असावा. वाहतुकीच्या खर्चात सुद्धा बदल होता कामा नये. बदल होत असेल तर सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणून वाहतुकीच्या योग्य सोयी व सुविधा संबंधित भागामध्ये उपलब्ध असतात, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. उत्पादकाला भविष्यात वस्तूच्या किमती आणखीन वाढतील असा अंदाज असेल तर उत्पादक आज वाढलेल्या किमतीस पुरवठा न वाढविता भविष्यात होणाऱ्या किंमत वाढीचा फायदा करून घेण्यासाठी तो मालाचा साठा करून ठेवील. म्हणून सिद्धांताच्या प्रत्ययासाठी सिद्धांत काळामध्ये भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा स्थिर असावा. म्हणजे उत्पादकाद्वारे किंवा विक्रेत्याद्वारे भविष्यामध्ये आणखीन किमती वाढतील किंवा आणखीन किमती कमी होतील असा जेव्हा तो अंदाज वर्तवितो किंवा असा जेव्हा तो अंदाज बांधतोय, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा असा अंदाज बांधला जातो किंवा जो उत्पादक असा अंदाज बांधतो, त्या उत्पादकासंदर्भात असा अंदाज बांधला जात असेल तर आपला हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. म्हणून सिद्धांताच्या प्रत्ययासाठी भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा स्थिर असावा, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर 7वं गृहीत आहे इतर वस्तूंच्या किमतीवर सुद्धा आपला हा वस्तूचा पुरवठा अवलंबून असतोय. म्हणून सिद्धांत काळामध्ये इतर वस्तूंच्या किमती ह्या स्थिर असतात किंवा स्थिर असाव्यात, अशा प्रकारचं एक गृहीत धरलं जाते. म्हणजे इतर वस्तूंच्या किमती बदलल्यास पुरवठा नियम खरा ठरणार नाही. उदाहरणार्थ, ज्वारीची किंमत वाढली असता पुरवठा नियमाप्रमाणे ज्वारीचा पुरवठा वाढला पाहिजे, पण त्याचबरोबर कापसाची किंमत त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली असता शेतकरी काय करेल, ज्वारीचं उत्पादन घेण्याऐवजी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेईल. त्यामुळे ज्वारीची किंमत वाढूनही ज्वारीचा पुरवठा न वाढता उलट कमीच होईल. म्हणून सिद्धांत काळामध्ये इतर वस्तूंच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट 8वं गृहीतक जे एक्स्ट्रा आहे, तर ते पाहू आपण. 8वं गृहीत आहे उत्पादन घटकांच्या किमती ह्या स्थिर असाव्यात. वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर उत्पादन घटकांच्या किमतीत त्याहीपेक्षा अधिक वाढ झाल्यास उत्पादन खर्चात वाढ होऊन वाढत्या किमतीस पुरवठा वाढण्याऐवजी कमीच होतो. म्हणून उत्पादन घटकांच्या किमती ह्या सिद्धांत काळामध्ये कायम असाव्यात, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. त्यानंतर 9वं गृहीतक आहे उत्पादन घटकाची उपलब्धता.
वस्तूंच्या किमती वाढताना सिद्धांत काळामध्ये उत्पादकाला काय पाहिजे, उत्पादन घटकाची आवश्यकता असते. वस्तूचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादन घटकाची आवश्यकता असते. म्हणजे प्रामुख्याने उत्पादनाची भूमी, भांडवल, श्रम व संयोजक हे घटक त्या भागामध्ये हव्या त्या प्रमाणात उपलब्ध असाव्यात, अशा प्रकारचे एक गृहीतक आहे. हे घटक उपलब्ध नसतील तर वाढते किमतीला पुरवठा वाढू शकत नाही. म्हणून सिद्धांताच्या प्रत्ययासाठी सिद्धांत काळामध्ये उत्पादनाचे घटक म्हणजेच भूमी, भांडवल, श्रम व संयोजक हे घटक त्या संबंधित भागामध्ये हव्या त्या प्रमाणात उपलब्ध असतात, अशा प्रकारचं एक गृहीतक आहे. मग अशा पद्धतीनं पुरवठा नियमाच्या गृहीतामध्ये आपण या सर्व गृहीतांचा अभ्यास केलेला आहे. तर पुरवठा नियम प्रत्ययास येण्यासाठी जी काही परिस्थिती गृहीत धरलेली आहे, म्हणजे इतर परिस्थिती स्थिर म्हणजेच उत्पादन खर्च, उत्पादन तंत्र, उत्पादन घटकाची उपलब्धता, उत्पादन घटकांच्या किमती, इतर वस्तूंच्या किमती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, सरकारी धोरण, वाहतुकीच्या सुविधा हे सर्व घटक सिद्धांत काळामध्ये स्थिर असतात, स्थिर असाव्यात किंवा स्थिर असतात असं गृहीत धरलेलं आहे. गृहीत धरूनच सिद्धांताचं विवेचन केलं म्हणजे ही परिस्थिती स्थिर असेल तर आपला हा सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा नाही. मग अशा पद्धतीने ह्या सिद्धांताची गृहीते इथं संपलेली आहेत. त्यानंतर पाहू आपण प्रश्न 8वा, पुरवठा नियमाचे अपवाद. पुरवठ्याचा नियम हा सर्व वस्तूंसाठी लागू पडतोच असे नाही, किंवा सर्व परिस्थितीत सर्वच बाबीसाठी लागू पडतो असे नाही. तर सामान्य वस्तूसाठी पुरवठ्याचा नियम हा लागू पडतो किंवा अंमलात येतो, पण त्यास काही वस्तूच्या बाबतीत तो लागू पडत नाही. मग त्या अपवादात्मक बाबी कोणत्या आहेत किंवा अपवादात्मक वस्तू कोणत्या आहेत, त्या अपवादात्मक परिस्थितीचा अभ्यास आपण इथं करू. तर या पुरवठा नियम ज्या बाबीसाठी लागू पडत नाही, ज्या बाबी त्यासाठी अपवाद आहेत, तर अपवादात्मक बाब नंबर 1 आहे श्रम किंवा श्रमाचा पुरवठा. श्रम पुरवठा हा आपला पुरवठा नियमासाठी लागू पडत नाही. श्रमाच्या किमती म्हणजे मजुरीचे दर वाढले असता श्रमाचा पुरवठा लगेच वाढत नाही आणि किंमत कमी झाली म्हणून पुरवठा सुद्धा कमी होत नाही. तर हे पुरवठा नियमाच्या विरुद्ध होते, म्हणजेच पुरवठ्याचा नियम श्रमाच्या बाबतीत, श्रम या घटकाच्या बाबतीत लागू पडत नाही. तर ते पाहू आपण. उदाहरणार्थ, श्रमिकांच्या वेतन दरात वाढ होताना श्रमिक विशिष्ट मर्यादेपर्यंतच अधिक कार्यक्षमतेनं काम करील, त्यानंतर त्यास कामासोबत आरामाची आवश्यकता असते, म्हणून तो अधिक सुखसोयी, विरंगुळा, विसाव्याची तो मागणी करतोय. म्हणून एका मर्यादेपर्यंत वाढत्या वेतनास श्रमपुरवठा वाढतो व नंतर श्रमपुरवठा वाढत नाही. तसेच हा श्रमपुरवठा लोकसंख्येतून होत असल्याने त्यासाठी एक विशिष्ट कालावधी लागतोय. म्हणजे शासनानं लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केलं तर त्यांना लोकसंख्या वाढण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागतोय. त्यातल्या त्यात ही बाब आपल्या हातात नसून ही देवाच्या हातात आहे. म्हणून वेतनाचे दर वाढले की श्रमाचा पुरवठा आपल्याला वाढवणं शक्य नाही. त्यामुळे वाढत्या वेतन दरात श्रमाचा पुरवठा वाढवू शकत नाही. म्हणून श्रमपुरवठा हा आपल्या पुरवठ्याच्या नियमासाठी एक अपवादच समजला जातो. त्यानंतर दुसरा अपवाद आहे शेतमाल. शेतमालाच्या बाबतीत सुद्धा आपला पुरवठ्याचा नियम हा लागू पडत नाही. शेतमाल म्हणजे कृषी उत्पादन. शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्या वस्तूचं उत्पादन करतोय त्याला आपण शेतमाल म्हणतोय. तर शेतमालाच्या बाबतीत सुद्धा आपला पुरवठ्याचा नियम हा अनुभवास येत नाही. शेतमालाच्या किमती वाढल्यानंतर शेतमालाचा पुरवठा लगेच वाढविणे शक्य नसते, कारण भारतीय शेतीचे भवितव्य हे मानवापेक्षा निसर्गाच्या लहरीवरच अधिक अवलंबून असते. तसेच शेतीचे भवितव्य म्हणजेच शेती उत्पादनासाठी विशिष्ट कालावधी लागतो. शेती उत्पादनासाठी काय लागतोय? विशिष्ट कालावधी लागतोय. उदाहरणार्थ, एक 10 वर्षापूर्वी आठवते मला, पहा, 10 वर्षापूर्वी कांद्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या होत्या. म्हणजे जवळपास 1998 मध्ये कांद्याच्या किमती जवळपास प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपयापर्यंत त्या काळामध्ये, आज नाही, त्या काळामध्ये कांद्याचा भाव 3 ते 4,000 प्रति क्विंटल रुपयापर्यंत वाढलेला होता. एवढ्या प्रचंड प्रमाणात ही कांद्याचा भाव वाढूनही लगेच कांद्याचा पुरवठा शेतकऱ्यांना वाढविता आला नाही. तसेच शेतमालाच्या किमती कमी होताना शेतकरी आपल्या शेतातील उभ्या पिकांचे उत्पादन तो कमीही करू शकत नाही. म्हणून शेतमाल हा पुरवठा नियमासाठी काय आहे? अपवाद आहे. म्हणजे शेतमालाच्या बाबतीत आपला पुरवठ्याचा नियम हा लागू पडत नाही. म्हणून पुरवठा नियम शेतमालाच्या बाबतीत काय आहे? अपवाद आहे. अपवाद नंबर 3, नाशवंत वस्तू. आपण नाशवंत वस्तू कशाला, अपवाद नंबर 3 नाशवंत वस्तू आहेत. आपण नाशवंत वस्तू कशाला म्हणतोय? पहा,
नाशवंत वस्तू म्हणजे अंडी, दूध, भाजीपाला, फळे व फुले अशा वस्तूंना आपण नाशवंत वस्तू म्हणतोय. अशा नाशवंत वस्तूंचा साठा करून ठेवणे शक्य नाही, कारण की 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस साठवून ठेवल्याने ते खराब होतात, नासून जातात. म्हणून अशा नाशवंत वस्तू साठवून ठेवणे शक्य नसल्याने अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी पुरवठा आपल्याला कमी करता येत नाही, कारण ही संधी गमावल्यास याहीपेक्षा विक्रेत्याचं जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून तो आहे त्या किमतीला वस्तूचा पुरवठा करीत असते. म्हणजे किंमत कमी झाली तरी पुरवठा कमी करत नाही. पुरवठ्याचा नियम म्हणतोय किंमत कमी झाली की पुरवठा कमी व्हायला पाहिजे, पण नाशवंत वस्तूंच्या बाबतीत की वस्तूच्या किमतीत घट होऊनही पुरवठा घटत नाही. म्हणून नाशवंत वस्तू पुरवठा नियमासाठी एक अपवादच समजला जातोय. त्यानंतर अपवादात्मक बाब नंबर 4, दुर्मिळ वस्तू. दुर्मिळ वस्तू आपण कशाला म्हणतोय पहा. ज्या वस्तूचा पुरवठा मागणीच्या मानाने कमी असतोय किंवा ज्या वस्तूचे उत्पादन हे ज्या वस्तूचे पुन्हा कधीही उत्पादन होणे शक्य नसते, अशा वस्तूंना आपण काय म्हणतोय, दुर्मिळ वस्तू असे म्हणतोय. तर उदाहरणार्थ पहा, शिवाजी महाराजांची तलवार, दुर्मिळ चित्रे, मूर्त्या, जुन्या नाणी, शेक्सपियरची स्वाक्षरी किंवा हस्तलिखिते म्हणजे जुन्या काळात हाताने लिहिलेले पत्र किंवा काही कागद, अशा दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू पडत नाही, कारण अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी अशा वस्तूंचा पुरवठा स्थिर असल्यामुळे किंवा पुनर्निर्मिती नसल्यामुळे पुरवठ्यात वाढ करता येत नाही. पुरवठ्याचा नियम म्हणतो किंमत वाढली की पुरवठा वाढायला पाहिजे, पण दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत वाढत्या किमतीला पुरवठा वाढत नसल्याने दुर्मिळ वस्तू ह्या पुरवठा नियमासाठी एक अपवादच समजला जातोय. त्यानंतर 5वा पॉईंट आहे रोख रकमेची गरज. म्हणजे ज्यांना रोकडीची आवश्यकता असते, म्हणजे अत्यंत गरज असते पैशाची, म्हणजे व्यक्तींच्या जीवनामध्ये काही अनपेक्षितपणे न सांगून येणाऱ्या काही अचानक उद्भवणारे काही प्रसंग असतात, जसं दवाखाना आहे किंवा ॲक्सिडेंट झालं किंवा एखादी बिमारी आली तर व्यक्ती दवाखान्यात जातोय, डॉक्टर सांगतोय की 1,50,000 हजारची आता नितांत आजच्या आज तुम्हाला पैसे भरावे लागतात. मग अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती हा परेशान होतोय. मग अशा परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमलं, 15 दिवसात लग्न आहे, तर त्याला रोख रकमेची गरज आहे. शेतकरी कापसाचं उत्पादन करून आता भाव कमी आहे म्हणून आपल्या एखाद्या खोलीमध्ये कापूस साठवून ठेवलेला आहे. वाढत्या किमतीचं म्हणजे ती वाट पाहत आहे, किंमत वाढली की आपण कापूस विकून टाकावं. पण काय झालं, मुलीचं लग्न जमलं किंवा अचानक एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रसंग आला दवाखान्याचा. मग डॉक्टरांनी सांगितलं की आजच्या आज 1,00,000 रुपये जमा करा, मग तुमच्या तर तेव्हा अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती काय करतो, किमतीचा विचार करत नाही. समजा कापसाला भाव कमी असेल तरीही तो काय करतोय, दवाखान्यात पैशाची आवश्यकता असल्यामुळं तो काय करतोय, कमी किमतीलाही तो आपला माल आहे तो संपूर्ण माल विकून टाकतोय, म्हणजेच कमी किमतीलाही पुरवठा जास्त करतोय. मग जेव्हा व्यक्तीला रोख रकमेची गरज असते तो किमतीचा विचार करत नाही, किंमत कमी असतानाही तो पुरवठा वाढवू शकतोय. म्हणून ज्या व्यक्तीला रोख रकमेची गरज असते, म्हणजे रोकडीची आवश्यकता आहे, नेट अमाऊंटची आवश्यकता असते, अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या बाबतीत आपला हा पुरवठ्याचा नियम लागू पडत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तो एक अपवादच असा समजला जातो. मग त्यानंतर पाहू आपण अपवादामध्ये 7वा अपवाद आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे. तर भविष्यकालीन किमतीच्या अंदाजावर सुद्धा जेव्हा असा अंदाज बांधला जातो तेव्हा सुद्धा आपला हा पुरवठ्याचा नियम लागू पडत नाही. म्हणजेच भविष्यात किमती आणखीन वाढ होईल असा जेव्हा अंदाज असतो तेव्हा विक्रेता आज वाढलेल्या किमतीस पुरवठा वाढवत नाही, नंतर तेव्हा सुद्धा आपला पुरवठ्याचा नियम लागू पडत नाही. तर म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज जेव्हा बांधला जातो तेव्हा पुरवठ्याचा नियम लागू पडत नाही. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा सुद्धा एक अपवादच समजला जातो. मग अशा पद्धतीनं पुरवठ्याचा नियम सर्वसामान्य वस्तूंच्या बाबतीत लागू पडतोय, तर काही बाबीसाठी किंवा काही वस्तूंसाठी तो लागू पडत नाही. त्या सर्व अपवादात्मक परिस्थितीचा किंवा अपवादात्मक वस्तूंचा आपण अभ्यास इथं केलेला आहे. म्हणजे तुमच्यासमोर ते घटक मी निदर्शनास आणून दिलेला आहे. श्रम, शेतमाल, नाशवंत वस्तूंच्या किमती, दुर्मिळ वस्तू, रोख रकमेची गरज, त्यानंतर आपण
हे पण बघितलंय की भविष्यकालीन किमतीचा अंदाज किंवा हे एक पॉईंट आपल्याला बघता येईल हस्तकलेच्या वस्तू सुद्धा पुरवठा नियमासाठी अपवाद आहे बघा. हस्तकलेच्या म्हणजे हातानं तयार होणाऱ्या वस्तू, लाकडावरील उदाहरणार्थ पहा, लाकडावरील कोरीव काम आहे, दगडी मूर्त्या आहेत, कापडावरील भरीव काम आहे, अशा वस्तू कारागिरांच्या म्हणजे श्रमिकांच्या हाताने तयार होत असल्याने ह्या वस्तू तयार करण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो. समजा अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी आपल्याला लगेच त्या वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यासाठी बराच कालावधी लागतोय. म्हणून हातानं तयार होणाऱ्या म्हणजे हस्तकलेच्या वस्तू सुद्धा आपला हा पुरवठा नियमासाठी अपवादच समजला जातो. मग अशा पद्धतीने ह्या सर्व अपवादक बाबींचा किंवा अपवादात्मक वस्तूंचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9. या प्रश्नाचं नाव आहे बघा, मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र. मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र म्हणजे श्रमाचा पुरवठा हा आपल्या पुरवठा नियमासाठी अपवाद आहे. हा प्रश्न पूर्ण पुरवठा नियमासाठी अपवादात्मक आहे. तर केवळ आपण एका मुद्द्याचं आपण एवढं मोठं एक्सप्लेनेशन केलेलं आहे जेणेकरून हे तुमच्या लक्षात यावं. आपण पुरवठा नियमाचे अपवादामध्ये पहिला पॉईंट बघितलंय, श्रम पुरवठा हा पुरवठा नियमासाठी अपवाद असतोय. म्हणजेच श्रमाच्या किमतीत म्हणजे मजुरीच्या किमतीत कितीही वाढ झाली, श्रमाचा पुरवठा लगेच वाढत नाही. मजुरीची म्हणजे वेतनदरात वाढ झाली तरी श्रमाचा पुरवठा लगेच वाढत नाही, कारण की श्रमाचा पुरवठा हा लोकसंख्येतून होतो आणि लोकसंख्या वाढवणे हे आपल्यापेक्षा आपल्या हातात नसते, ते देवाच्या हातात असते. म्हणून अल्पकाळात ही लोकसंख्या स्थिर असते. मजुरीचे दर वाढले असता केवळ मजुरीचे दर वाढले की श्रमाचा पुरवठा म्हणजे लोकसंख्या वाढवू शकत नाही. म्हणजे केवळ आपण मजुरीचे दर वाढल्यामुळं केवळ काय करतोय, कामाच्या तासात वाढ करून थोडासा आपण श्रमपुरवठा वाढवू शकतोय. किंवा घरात असलेले जे लेकरं आहेत त्या लेकरांनाही कामावर घेऊन जातोय. किंवा वृद्ध व्यक्ती आहेत, अरे बाबा लईच फारच मजुरीचे दर वाढले, म्हणून आपण काय करतो, घरातले वृद्धही म्हणतात की चला तर 200च्या ऐवजी 400 रुपये मजुरी झाली, आम्ही कामाला येतो. म्हणून तेही लोक थोडंसं एखाद वेळेस येतात. मग अशा पद्धतीनं ते येतात. किंवा तेच श्रमिक काय करतात, आपल्या कामाच्या तासात वाढ करून थोडासा श्रमपुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करतात. मग त्याही नंतर मजुरीचे दर वाढले असता कितीही वाढले तरी श्रमाचा पुरवठा वाढत नाही, कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतोय. म्हणजेच मजुरीचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा एक विशिष्ट अवस्थेपर्यंत वाढतोय, त्याहीपेक्षा मजुरीचे दर वाढले असता श्रमाचा पुरवठा न वाढता उलट कमीच होतो. म्हणून श्रमपुरवठा हा पुरवठा नियमासाठी अपवाद आहे. मग श्रमाचा पुरवठा मागे वळणारा कसा असतो, आपण एक उदाहरण घेऊ. मागे वळणारा श्रमाचा पुरवठा म्हणजे एक उदाहरण घेऊ. या उदाहरणामध्ये बघा, मजुरीचे दर प्रति तास म्हणजे एका तासाला मजुरी ही 100 रुपये असताना, एका तासाला 100 रुपये मजुरी असताना एक श्रमिक दिवसातून 5 तास काम करत होता. म्हणजे त्याला टोटल उत्पन्न किती मिळत होतं, टोटल मजुरी ही एकूण मजुरी 500 रुपये मिळत होती. हे 500 कसे आले, मजुरीचे दर प्रति तास गुणिले कामाचे तास म्हणजे 100 गुणिले 5, 100 500 रुपये एकूण मजुरी झाली. मग यानंतर मजुरीचे दर म्हणजे वेतनाचे दर 100 वरून 200 रुपयापर्यंत प्रति तास मजुरीचा दर वाढला असता तर लोकसंख्या ही स्थिर असल्याने तर श्रमाचा पुरवठा तर वाढत नाही, पण तेच श्रमिक आपल्या कामाच्या तासात वाढ करतात. म्हणजे दिवसातून ते 5 तास काम करण्याऐवजी 7 तास करतात, कारण की मजुरीचे दर हे दुप्पट झाले. मग या लालसेपोटी ते काय करतात, 2 तास एक्स्ट्रा काम करतात, ज्याला आपण ओव्हर टाईम म्हणतोय. किंवा शॉर्टमध्ये कंपनीत काम करणारे लोक म्हणतात आम्ही ओटी केलोय, आज ओटी केल्यामुळे आम्हाला जास्तीची रक्कम मिळते. तर या महिन्यात तर ओटी म्हणजे ओव्हर टाईम म्हणजे हे जास्तीचे तास काम केल्यामुळं त्यांना 1400 रुपये मिळतात. म्हणजे उत्पन्नात भर पडली. मग याही नंतर मजुरीचे दर वाढले असता 200 रुपयावरून 300 रुपयापर्यंत प्रति तास मजुरी झाली, तर श्रमिक काय करतोय, 7 तासावरून 6 तासापर्यंत श्रमाचा पुरवठा करतोय. म्हणजे उलट एक तास कमीच काम करतोय, कारण की श्रमिक हा शेवटी मनुष्य आहे. मनुष्याला थकवा येतोय, विश्रांतीची आवश्यकता असते. मग कितीही वेतनाचे दर वाढले तर तो 24 तास काम करू शकत नाही, त्याला एक मर्यादा पडतात, कुठेतरी ब्रेक लागते. म्हणून तो 7 तासाऐवजी 6 तास काम करतोय, तेव्हा सुद्धा त्याला एकूण मजुरी 1800 रुपये मिळते. मग अशा पद्धतीनं मजुरीचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा वाढतो. एका विशिष्ट मर्यादेनंतर पुन्हा मजुरीच्या दरात
वाढ झाली असता कामाचे तास हे 7 तासावरून 6 तासापर्यंत उलट कमीच होते. आता पाहू, उलट कमीच होते. तर हे उदाहरणामध्ये आपण बघितलंय. यानंतर हेच उदाहरण आपण वक्राद्वारे पाहू, कारण की प्रश्नच आहे आपला मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र. तर हे श्रमाचा पुरवठा वक्र हा कसा मागे वळतोय आणि तो आपल्या पुरवठा नियमासाठी तो एक अपवाद आहे. तर या अपवादात्मक वक्राचा आपण विचार करू. परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर एक स्पेशल प्रश्न असू शकतोय. मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र, तो आपल्या पुरवठा नियमासाठी कसा अपवाद आहे हे स्पष्ट करून सांगा म्हटलं तर आपल्याला कोष्टक आणि आकृतीद्वारे स्पष्ट करून दाखवता आलं पाहिजे. त्यासाठी आपण एक वक्रही तुम्हाला काढून दाखवतो मी. आता या आकृतीमध्ये पहा बेटा, सुरुवातीला आपण ओवा अक्षावर मजुरीचे दर म्हणजे प्रति तासाला एका तासाला मजुरीचा दर काय आहे हे आपण ओवा अक्षावर घेतलंय आणि संबंधित मजुरीच्या दराला श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास हे OX अक्षावर दर्शविले आहे. सर्वप्रथम हे मजुरीचे दर 100 रुपये असताना कोष्टकाप्रमाणे 100 रुपये असताना 5 तास श्रमाचा पुरवठा असतो. म्हणजे 100 रुपये मजुरी असताना 5 तासाचा श्रमाचा पुरवठा म्हणजेच मजुरीचे दर आणि श्रमाचा पुरवठा या दोहोंच्या समन्वयातून P हा बिंदू मिळाला बेटा. त्यानंतर किंमत ही, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, P हा बिंदू मिळाला. त्यानंतर वेतनाचे दर वाढले म्हणजे मजुरीचे दर 100 वरून 200 पर्यंत वाढले असता श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास हे 5 तासावरून 7 तासापर्यंत वाढतात. म्हणजेच मजुराचा पुरवठा हा 5 तासापर्यंत वाढतो. म्हणजेच 200 रुपये मजुरीला 7 तास काम पुरवला जाते म्हणजे श्रम पुरवला जाते. तेव्हा 200 आणि 7 200 रुपये मजुरीला 7 तासाचा पुरवठा या दोहोंच्या समन्वयातून किंवा या दोहोंच्या संतुलनातून Q हा बिंदू मिळाला. म्हणजे Q हा मजुरीचे दर आणि कामाचे तास या दोहोंचा संतुलन बिंदू आहे. तर पहा बेटा, मग त्याही नंतर मजुरीचे दर 300 रुपयापर्यंत प्रति तास वाढले असता हा श्रमाचा पुरवठा हा म्हणजेच कामाचे तास हे 7 तासावरून 6 तासापर्यंत कमी होते. म्हणजे उलट मजुरीचे दर वाढले असता श्रमाचा पुरवठा वाढवण्याऐवजी 7 तासाऐवजी 8-9 तास होण्याऐवजी उलट तो 7 तासावरून 6 तासापर्यंत रिवर्स आला म्हणजे कमी झाला श्रमाचा पुरवठा. हे का कमी झाला पहा. कमी होण्यामागचं कारण काय आहे आपण बघितलंय. तर मग अशा पद्धतीने कमीच झाला म्हणजेच मजुरीचे दर आणि श्रमाचा पुरवठा या दोहोंच्या संबंधातून आपण S आणि S1 पुरवठा वक्र तयार केलाय. म्हणजेच या मजुरीचे दर आणि श्रमाचा पुरवठा या दोहोंचे जे काही बिंदू आहेत P, Q, R या सर्व बिंदूंना कल्पून आपण एक वक्र तयार केलंय. या वक्राला नाव दिलं S1 हाच मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र तयार झाला. यालाच आपण मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र असं म्हणतोय. आता पहा, हा मागे वळणारा का झाला? कारण की एक विशिष्ट म्हणजे मजुरीचे दर काय झालं, एक मजुरीचे दर वाढत असताना श्रमाचा पुरवठाही वाढला. मग विशिष्ट वेतन पातळीनंतर पुन्हा मजुरी दरात वाढ झाली की वक्र काय झालं, सुरुवातीला वाढत गेला, वर गेला. मग नंतर काय झालं, विशिष्ट वेतन पातळीनंतर मजुरी दरात पुन्हा वाढ झाली. तर श्रमाचा पुरवठा न वाढता उलट रिवर्स आला म्हणजेच कमी झाला. म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळणारा आहे. म्हणजे S पासून Q पर्यंत तो खालून वर चढत जाणारा आहे. त्यानंतर Q पासून तो मागे वळणारा आहे. मग अशा पद्धतीनं P पासून ते Q पर्यंत वाढणारा आणि मग Q पासून ते R पर्यंत तो कमी होणारा. म्हणजेच त्यामुळे आपला श्रमाचा पुरवठा S पासून Q पर्यंत म्हणजेच P पासून Q पर्यंत वाढत जातो, पुन्हा Q पासून R पर्यंत मागे वळतोय. म्हणूनच या श्रम पुरवठ्याला आपण मागे वळणारा श्रमाचा पुरवठा असं म्हणतोय. म्हणजेच पुरवठ्याचा नियम म्हणतोय किंमत वाढली की पुरवठा वाढायला पाहिजे, पण श्रमाची किंमत म्हणजे मजुरीचे दर वाढले असता श्रमाचा पुरवठा न वाढता एक विशिष्ट वेतन दरापर्यंत तो वाढत जातो. मग त्या मर्यादेनंतर श्रमाचा पुरवठा न वाढता उलट तो कमीच होतो. म्हणून आपलं मागे वळणारा श्रमाचा पुरवठा हा आपल्या पुरवठा नियमासाठी अपवादच समजला जातो. मग अशा पद्धतीने हा प्रश्न इथं संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही समजावून सांगितलेलं आहे हे व्हिडिओ आपण पुन्हा ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. यासोबत मी नोट्स सुद्धा तुम्हाला स्वतः लिहून पाठवत आहे. त्या नोट्सचाही अभ्यास करा. नोट्स प्लस आणि व्हिडिओ या दोन्हीचा अभ्यास केल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल. मग अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं संपलेला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.